मित्रहो नमस्कार. हिमालय दर्शनच्या तृतीय भागात आपण यमुनोत्री ते धारावी ह्या भागामधली माहिती पाहिली. चतुर्थ भागामध्ये आपल्याला गंगोत्री आणि त्याच्या बाजूच्या भागाची ओळख करून घ्यायची आहे. गंगा नदीचा मानीव उगम गंगोत्रीला आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे, पण प्रत्यक्षात मात्र तो गंगोत्रीपासून 19 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या गंगोत्री हिमनदाच्या मुखाशी गोमुख सदृश भागातून झाला आहे. भगीरथ राजाने गंगेला पृथ्वीवर आणलं म्हणून तिला भागीरथी असं नाव पडलं. देवप्रयागपासून भागीरथीला गंगा म्हणतात. हिमालयातले अनेक नाले, ओढे आणि लहान मोठ्या नद्या या औषधी वनस्पतींच्या भागातून वाहत येऊन गंगेमध्ये समाविष्ट झाल्यामुळे गंगेचं पाणी औषधीयुक्त झालं आहे. गंगा नदी पवित्र मानलेली आहे. गंगेमुळे संपूर्ण उत्तर पूर्व हिंदुस्थान सुजलाम सुफलाम झाला आहे. अशा गंगोत्रीची माहिती आपण या चतुर्थ भागात घेऊया. धारालीपासून 4 किलोमीटरवर असलेल्या जंगलाचट्टीपासून नेलंग खिंडीतून कैलास मानस सरोवरास जाणारा रस्ता आहे. नेलंगपाशी उगम पावलेल्या जान्हवी नदीच्या काठावर जन्हूराजांनी यज्ञ केला होता. त्या यज्ञात भगीरथांनी आणलेल्या भागीरथीचं पाणी आलं म्हणून जन्हूराजाने ती नदीच पिऊन टाकली. भागीरथाच्या प्रार्थनेवरून त्याने ती नदी आपल्या कानावाटे बाहेर सोडली म्हणून तिला जान्हवी असं नाव प्राप्त झालं. जान्हवी नदीला जाडगंगा असं म्हणतात. तिचं पात्र भागीरथीपेक्षा लांबीला अधिक आहे. तसेच ती भागीरथीच्यापेक्षा मोठी देखील आहे. पण भागीरथीचं दैवी पावित्र्य आणि महात्म्य हे खूपच मोठं आहे. या दोन्ही नद्यांचा संगम भैरव घाटीला झाला आहे. भैरव घाटीवरून गंगोत्री 10 किलोमीटरवर आहे. भैरव घाटी सोडल्यावर लगेचच गंगोत्री भागातल्या सुदर्शन शिखराचं दर्शन आपल्याला घडतं. इथून आता पुढे फारसा चढ नाही. बस आणि जीप ही वाहनं तर थेट गंगोत्रीपर्यंत जातात. गंगोत्रीपासून गोमुख आणि तपोवनकडे पायी जाण्यासाठी चांगली वाट आहे. आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी राजा भगीरथाने श्रीमुख पर्वतावर कठीण तपस्या केली आणि गंगा पृथ्वीवर आणली, पण तिचा वेग पृथ्वीला सहन झाला नाही. भगीरथाने सुमेरू म्हणजे सतोपंथ शिखरावर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं. भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटांमध्ये उतरवून घेतलं, पण गंगा तिथे लुप्तच झाली. भगीरथाने गंगोत्रीत परत तपश्चर्या केल्यावर शंकरांनी तिला मुक्त केलं आणि ती 10 धारांनी मुक्त झाली. ह्यामधली जी धार भगीरथाच्या मागून आली तिला भागीरथी असं नाव पडलं. गंगोत्री अतिशय लहान असून गंगेच्या उजव्या अंगाला बाजारातून पुढे गेल्यानंतर एका उंच दरडीवर गंगेचं मंदिर आहे. गुरखा सेनापती अमरसिंह थापाने गंगा मंदिर निर्माण केलं. ते प्रथम 16 ते 20 फूट एवढंच उंच होतं आणि ते ज्या शिळेवर उभारलं त्या शिळेवर भगीरथाने तपश्चर्या केली होती. पण हे मंदिर आता अस्तित्वात नसून सध्याचं जे भव्य मंदिर आहे ते जयपूरच्या महाराजांनी बांधलं. मंदिरातली मुख्य मूर्ती भगवती गंगेची आहे. तसंच महालक्ष्मी, अन्नपूर्णा, जान्हवी, यमुना, सरस्वती, भगीरथ आणि श्रीमद शंकराचार्य यांच्या मूर्ती देखील प्रतिष्ठित आहेत. मंदिरापासून घाटावर उतरताना डाव्या बाजूला एक मोठी शिळा आहे. या ठिकाणी भगीरथांनी तपश्चर्या केली होती असं मानतात. आता या ठिकाणी भगीरथाचं एक छोटंसं मंदिर आहे. या स्थानावरती पिंडदानादी कर्म देखील केली जातात. भागीरथी ओलांडण्यासाठी एक भक्कम असा लोखंडी सेतू बांधला आहे. सेतूवरून पलीकडे जाताना सेतूवरून गोमुखाच्या पलीकडच्या शिखरांचं दर्शन फारच छान होतं. इथून शंकराचार्य, सुदर्शन, थेलुकोटेश्वर अशी शिखरं फार छान दिसतात. अनेक भक्त, यात्रेकरू
गंगास्नान करण्यासाठी मंदिरालगतच्या गंगा घाटावर येतात. गंगेचं पाणी अतिशय थंड असतं. तसंच पाण्याला सुद्धा मनस्वी ओढ असते. पण गंगा पापम शशीतापम असं म्हणतात. गंगा सर्वच पापांचं क्षालन करते अशी सर्व हिंदू मात्रांची श्रद्धा आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एक बाई या सेतूच्या पलीकडच्या भागामध्ये बऱ्याचशा धर्मशाळा आणि हॉटेल्स आहेत. गंगोत्रीच्या आजूबाजूच्या डोंगरांमध्ये गिरीकुहारामधल्या गुहांमध्ये साधूंचं वास्तव्यसुद्धा आहे. पुलाच्या जवळच केदारतालमधून येणारी केदारगंगा भागीरथीला येऊन मिळते. केदारगंगेवरचा पूल ओलांडून आपण श्री सुंदरानंद स्वामींच्या आश्रमावरून पुढे आल्यावर गौरीकुंडापाशी येतो. या ठिकाणी एका निमुळत्या खडकाच्या 4 ते 5 फूट रुंदीच्या जागेतून जवळजवळ 20 ते 25 फूट खोलीवर गंगा खाली उडी घेत आहे. या दगडांचा आकार फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. शंकराच्या जटातून गंगा अवतीर्ण झाली असं म्हणतात. ती हीच जागा असेल का असा मला एक प्रश्न पडतो. गौरीकुंडापासून पुढे सूर्यकुंड आणि 1.5 किलोमीटरवर एक पटांगण लागतं. या पटांगणाच्या अखेरीला एक विशाल गुंफा आहे. पांडवांनी गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी या पटांगणामध्ये तप आणि यज्ञ केला होता. इथे आजसुद्धा पितृश्राद्ध करतात. पुढे असलेल्या या गुंफेचं नाव रुद्रगुंफा आहे. त्याला हल्ली पांडव गुंफा असं म्हणतात. आम्ही या रुद्रगुंफेशी गेलो तेव्हा आतमध्ये एक साधू महाराज होते. त्यांची परवानगी नसल्यामुळे आम्हाला गुंफेमध्ये फोटो मात्र काढता आले नाही. ही गुंफा बसने किंवा जीपनी जाताना देखील रस्त्यावरून दिसते. भागीरथीचा उगम जरी गंगोत्रीस मानला असला तरी वास्तविक पाहता तो गंगोत्रीपासून 18 किलोमीटर दूर 13,200 फूट उंचीवरती असलेल्या गंगोत्रीच्या हिमनदातून झाला आहे. चौखंबापाशी जन्मलेली गंगोत्री ग्लेशियर अनेक ग्लेशियरचा बर्फ गोळा करत 26 किलोमीटर अंतर काटून येऊन तिच्यातून गोमुख सदृश भागातून भागीरथी द्रवस्वरूपात बाहेर येते. तिचा प्रवाह देखील 30-40 फूट रुंद आहे. खूप जोरात बाहेर येणारं पाणी 0 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाचं असतं. भागीरथी अवतीर्ण होण्याची ही जागा गोमुखासमान असल्यामुळे त्या भागाला गोमुख असं नाव दिलं आहे. गंगोत्रीच्या मंदिरापासून गोमुखास पायवाट जाते. 9 किलोमीटर अंतरावर चीडबासाला आपण येतो. तिथे चीड वृक्षांची खूप झाडी असल्यामुळे चीडबासा हे नाव पडलं असावं. या ठिकाणाहून भगीरथ पर्वत शिखरांचं दर्शन फारच चांगल्या प्रकारे मिळतं. चीडबासा येथे थांबून आम्ही चहा आणि नाश्ता केला. पूर्वी इथे बरीच हॉटेल्स होती, पण जंगल खात्याच्या बंधनांमुळे आता ती बंद करण्यात आली आहेत. फक्त गढवाल मंडल विकास निगम आणि फॉरेस्ट खात्याचे रेस्ट हाऊसेस मात्र आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला गोमुखला गेल्यास आपल्याला वाटेत बर्फाचे बरेच टप्पे लागतात. कित्येक ठिकाणी तर नदीवर बर्फाचे पूल झालेले दिसतात. चीडबासा ते भोजबासा हे 5 किलोमीटर अंतर आहे. हिमालयाची माया एवढी सुंदर आहे की भोजबासा कधी येतं हे समजतच नाही. भोजबासाला देखील आता हॉटेल्स नाहीत, पण गढवाल मंडल विकास निगम आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची रेस्ट हाऊसेस मात्र आहेत. तसंच लालबाबांचा एक आश्रमसुद्धा आहे. आम्ही भोजबासामध्ये पोहोचताच बर्फ वर्षावाला सुरुवात झाली होती. बर्फ रात्रभर पडत होतं, पण पहाट मात्र आली ती सुंदर रूपामध्ये आली. बाजूच्या सर्व बर्फाच्छादित शिखरांवरती कोवळं ऊन पडलं होतं. रात्रभर पडलेल्या बर्फवर्षावामुळे असमंत सगळा बर्फमय झाला होता.
पण जूनमध्ये ही परिस्थिती मात्र थोडीशी भिन्न असते. जूनमध्ये बर्फ जरी पडलं तरीसुद्धा ऊन आल्यानंतर ते अर्धा ते पाऊण तासामध्ये पूर्ण वितळून जाऊन आपल्याला जमीन दिसायला लागते. भोजबासाच्या थोडं पुढे गेल्यावर संपूर्ण शिवलिंग शिखर दिसायला लागतं. भोजबासापासून गोमुख 4 किलोमीटर दूर आहे. एक क्लोजअप गोमुखचा घ्यायचा नंतर. हे गोमुख गोमुख समुद्रसपाटीपासून 13,200 फूट उंचीवर आहे. आपल्याला या ठिकाणी केवळ बर्फ आणि हिंबाल म्हणजे पिवळ्या चोची आणि भगवे पाय असलेले चफ पक्षी यांचीच केवळ सोबत असते. भागीरथीच्या उगमापाशी नतमस्तक होऊन आम्ही तिच्या हिमनदीवर आमच्या डाव्या बाजूनी चढाई सुरू केली. वर पाहिलं तर भागीरथी शिखरं आमच्यावर नजर ठेवू नयेत असं आम्हाला वाटलं. भागीरथी ग्लेशियर 500 फूट उंच आणि 3 किलोमीटर रुंद असून गोमुखापासून 26 किलोमीटर अंतरावरच्या चौखंबापाशी तिचा उगम होतो. तपोवनला जाण्यासाठी तिला संपूर्ण ओलांडून अत्यंत अवघड असे मोरेन चढून जावं लागतं. मोरेन चढल्यावर मी धापा टाकतच जागेवर थबकलो. आजूबाजूचा निसर्ग आश्चर्यकारकरित्या सुंदर दिसत होता. आम्ही 14,640 फूट उंचीवरच्या तपोवनमध्ये आलो होतो. खालच्या बाजूला गंगोत्री ग्लेशियर आपलं रौद्र पण अतिशय सुंदर रूप दाखवत होती. गंगोत्री ग्लेशियरच्या उगमाच्या जवळची मंदानी आणि खर्चेकुंड ही दोन्ही शिखरं उन्हामध्ये चमकत होती. उजव्या बाजूला भगीरथ पर्वत आणि डाव्या बाजूला शिवलिंग पर्वत यांचा खडा पहारा होता. 12,000 फूट, 14,000 फूट आणि 17,000 ते 18,000 फूट अशा उंचींवर हिमालयामध्ये अनेक ठिकाणी मैदानी भाग आहेत. तपोवन, नंदनवन, सुंदरबन हे भाग असेच आहेत. ही खरोखरच तपोभूमी आहे. रात्री केरळी माताजींच्या आश्रमामध्ये आम्ही आसरा घेतला होता. पहाटे लवकर उठून आम्ही 7 किलोमीटर अंतरावरच्या मेरू ग्लेशियरवर जाण्यासाठी निघालो. पहिल्याच मोरेंनी आम्हाला दमवलं. या मोरेंवरून एका बाजूला तपोवनचा सर्व परिसर, त्यातून वाहणारी आकाशगंगा ही दिसत होती, तर दुसऱ्या बाजूला मेरू पर्वत, शिवलिंग पर्वत आणि मेरू ग्लेशियरचा परिसर दिसत होता. या मोरेन्सच्या टोकावरील भागातून जाणं सोपं नव्हतं. ज्या ठिकाणापर्यंत आम्हाला जाणं शक्य होतं तिथपर्यंत आम्ही पोचलो. यापुढे केवळ बर्फच होता. मेरू ग्लेशियर 1 किलोमीटर अंतरावरती राहिली होती. शिवलिंग पर्वत पाहण्यासाठी मान उंच करावी लागत होती. त्याच्या अगदी खाली उभे होतो आम्ही. पाठीमागे थेलुकोटेश्वर आणि गंगोत्री ग्लेशियर दिसत होते. तपोवनवरून सुमारे 11 शिखरं दिसतात. वासुकी, सतोपंथ, चंद्र ही शिखरं मात्र दिसत नाहीत. तपोवनच्या समोरच्या बाजूला भगीरथ पर्वताच्या पायथ्याशी नंदनवन आहे. नंदनवनमधून शिवलिंग आणि मेरू तसंच थलाईसागर आणि मंदा अशी शिखरं दिसतात. या तपोभूमीत 8-10 नैसर्गिक गुंफा आहेत. यातल्या काही गुंफांमध्ये महात्मे साधन करण्यासाठी वर्षभर राहतात. आम्ही 1 दिवस या ठिकाणी पूर्ण विश्रांती घेतली. निसर्ग आणि प्राणी यांचं निरीक्षण केलं. आम्ही राहिलो होतो त्या गुहेच्या बाहेरच जवळजवळ 100 ते 150 भरलांचा कळपच उभा होता. नंतरच्या दिवशी पहाटेच कीर्तिभामकला जाण्यासाठी आम्ही लवकर निघालो. रात्री खूप बर्फ पडलं होतं. त्या भुसभुशीत बर्फातून वाट काढत जाताना फारच मजा आली. कीर्तिभामक 6 ते 7 किलोमीटरवर आहे. प्रथम आम्ही तपोवनच्या एका टोकाला खडा पत्थरपर्यंत गेलो आणि नंतर गंगोत्री ग्लेशियरमध्ये खाली उतरून कीर्ती ग्लेशियर भागीरथीला जिथे मिळते तिथपर्यंत गेलो. निसर्गशोभा तर अवर्णनीयच होती. परत बर्फावर्षाव सुरू होऊ लागला म्हणून आम्ही परतीचा मार्ग पकडला. पुढच्या दिवशी सकाळी 5 वाजता गंगोत्रीला जाण्यासाठी निघालो आणि संध्याकाळी 6:30 वाजता आम्हाला गंगा मंदिराचं दर्शन घडलं.
गंगोत्रीपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर रुद्रगैरा, गंगोत्री 1, गंगोत्री 2 आणि गंगोत्री 3 ही शिखरं आहेत. तसंच 22 किलोमीटरवर थलाईसागर आहे. रुद्रगैराच्या बेस कॅम्पवर जाण्यासाठी केदार गंगेवरचा पूल ओलांडून गौरीकुंडाच्या जवळून मैदानावर जावं लागतं. रुद्रगुंफेच्या थोडंसं आधी डाव्या हाताच्या डोंगरात एक प्रचंड चढ आम्ही चढला आणि नंतर एक रॉक पॅच ओलांडून रुद्रगैरा गाडवरच्या मोडकळीला आलेल्या पुलावर आलो. हा पूल आम्ही रांगत जाऊनच ओलांडला. फारच खतरनाक होता. इथून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतर पूर्ण झाडीमधून रस्ता गेलाय. झाडी संपल्यानंतर आम्ही भोज खडकापाशी आलो. भोज खडकापाशी भुर्जपत्रांची झाडी जवळजवळ संपते. भोज खडक 13,000 फूट उंचीवरती आहे. खालच्या बाजूला रुद्रगैराचं पात्र दिसत होतं आणि त्याच्यामध्ये अनेक भरड हे पाणी पिण्यासाठी जमा झाले होते. आम्ही पटापट सामान तसंच टाकून कॅमेरे सरसावले. आजसुद्धा रात्री खूप वेळ बर्फ पडलं. नंतरच्या दिवशी सकाळी आम्ही बेसकॅम्पच्या दिशेने कूच केलं. दूरवर गंगोत्री शिखरांचं दर्शन झालं. चढ प्रचंड होता आणि धापही खूप लागली होती, पण घाम मात्र बिलकुल आला नव्हता. आता गोमुखच्या बाजूची शिखरं आम्हाला पाठीमागे दिसत होती. खालच्या पठारावर आमोद आणि योगेश दोघंही थांबले होते. बहुतेक हा शेवटचाच चढ असावा. मी प्रचंड दमलो होतो. आमच्या गाईडने वर चढून जाऊन किती अंतर राहिले ते पाहिलं. थोडंसंच अंतर राहिलं होतं. मग मी हळूहळू कसाबसा वर चढलो. थोडं अंतर सपाटीवरून गेल्यानंतर आम्ही रुद्रगैरा बेस कॅम्पवर पोचलो. समोर रुद्रगैरा शिखर दिसत होतं. आमच्या चारही बाजूंना हिमशिखरांचं कडं होतं. परतीचा रस्ता गंगोत्रीपर्यंत तोच होता. केदारतालचा रस्ता केदारगंगेच्या काठानीच गेलाय. मला वाटतं याच्या इतका अवघड ट्रेक या भागामध्ये हाच असावा. गंगोत्रीमधून निघताना तोंडावरचा चढ होता. त्यानंतर केदारगंगेच्या काठाने एका छोट्याशा अरुंद जागेतून पुढे गेल्यावर आम्हाला बर्फाचे खूप नाले लागले. त्यांचा उतार तर भयानकच होता. ते ओलांडून जाणं म्हणजे एक दिव्य होतं. 9 किलोमीटर असलेल्या भोजखडकापाशी आम्ही तंबू लावले. दूरवर हिमशिखरं दिसत होती. आम्ही आता 13,500 फूट उंचीवरती होतो. सकाळी लवकर चहा आणि नाश्ता करून सूर्य थोडासा वर आल्यावरच पुढचा प्रवास शक्य होता, कारण सर्वत्र पाणी गोठलेलं होतं आणि अशा वेळेला बर्फाचे नाले ओलांडणं हे फार धोक्याचं असतं. 8 वाजता उन्हं आल्यावरती परत उंच उंच असा चढाचाच रस्ता होता. वर जाताना सुद्धा पाय घसरत होते. उत्तरोत्तर थलाईसागर उंच होत गेलं. झाडी संपलीच होती. एका ठिकाणी आमच्या गाईडने आम्हाला अर्धा तास विश्रांती जाहीर केली. याच्या पुढच्या भागात वाळूचा उतार असलेला डोंगर आहे आणि तिथून जाताना पाय घसरतोच, पण अंगावर वरून गोटे देखील पडत असतात. आम्ही हा भाग ओलांडण्यासाठी 40 मिनिटं घेतली आणि अखेर सुटकेचा निश्वास टाकला. 4-4.5 तासांच्या या खडतर आणि धोक्याच्या प्रवासानंतर आम्ही केदार खडकला 16,000 फूट उंचीवरती तंबू लावले. प्रचंड भूक लागली होती. आमच्यासमोर थलाईसागर, भृगुपंथ ही शिखरं खडी होती. स्वयंपाक तयार होईपर्यंत आम्ही बुगॅल्सवरती लोळण घेतली. काही जण नित्यानंद शिलेवर बसले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच केदारतालकडे जाण्यासाठी म्हणून निघालो. मला वाटलं होतं की आता चढ संपला असेल, पण हिमालयामधले चढ कधीच संपत नाहीत असं म्हणतात. जागोजागी बर्फ तुडवीत अखेरीला 2 तासांच्या पायपिटीनंतर आम्ही एका स्वर्गीय सरोवराच्या काठावरती आलो. उंची 16,800 फूट आहे. एका बाजूला थलाईसागर तर दुसऱ्या बाजूला भृगुपंथ आणि तिसऱ्या बाजूला आम्ही होतो. केदारतालचं विधिपूर्वक पूजन करून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. गंगोत्री जवळ आल्यावर घरी आल्यासारखं वाटलं.